ह्या विषयावरच्या ऑलिम्पियाडसाठी उद्घाटन समारंभामध्ये भाषण द्यावं असं वाटतं. बरोबर. त्यांनी पंतप्रधानांनी ह्या गोष्टींचा पण उल्लेख केला. म्हणजे भारत एकंदर नवोन्मेषावरती कसा भर देतोय, विशेष करून अंतराळ क्षेत्रातल्या नवोन्मेषावरती कसा भर दिला जातोय. पंतप्रधान नेहमीच आपल्या इतर वेळच्या भाषणामध्ये सुद्धा किंवा आपल्या नेहमीच्या आपल्या सर्वसाधारण मुद्द्यांमध्ये सुद्धा या गोष्टीवरती भर देत असतात. विज्ञानाचा ते राष्ट्रनिर्मितीशी संबंध जोडत असतात किंवा विज्ञान राष्ट्रनिर्मितीशी ते जोडत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या IOAA मध्ये जे सगळे आपले स्पर्धक सहभागी झाले होते, विशेष करून भारतीय स्पर्धक, तर त्यांना त्याच्यातून कशाप्रकारे प्रेरणा मिळाली असेल आणि आपण काय म्हणूया, म्हणजे आता तुम्ही मगाशी उल्लेख केलात की ह्याच्यातून पुढचे भविष्यातले खगोलशास्त्रज्ञ घडणार आहेत, तर आपली भारताची जी भविष्यातली जी वाटचाल असणार आहे अंतराळ क्षेत्रातली, त्याच्यामध्ये ते कशाप्रकारे योगदान देऊ शकतील. सो जसं पंतप्रधानांनी उल्लेख केला की भारतामध्ये आता नवीन नवीन क्षेत्र खगोलशास्त्र संबंधित ते नवीन संधी निर्माण होत आहेत. म्हणजे खाजगी क्षेत्र अंतराळ विज्ञानामध्ये नवीन कंपन्या सुरू करत आहेत. तर अशा सगळ्या संस्थांमध्ये किंवा अशा कंपन्यांमध्ये आपल्या नवीन तरुण दमाच्या शास्त्रज्ञांची गरज लागणार आहे. आणि जेव्हा आपल्याला हे सरळ दिसतं समोर की पंतप्रधानांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख होतोय, म्हणजे भारताची ती भविष्यातली प्रायोरिटी आहे म्हटल्यावर अर्थातच सर्व विद्यार्थ्यांना ही खात्री वाटेल की जर का ते ह्या विषयावर काम करण्यासाठी भारतात परत आले तर त्यांना नक्कीच संधी मिळतील आणि भारत पण स्वागत करेल, ही नक्कीच त्यांना खात्री मिळेल. ह्या आयोजनामुळे, म्हणजे आपण हे आयोजन केलं ऑलिम्पियाडचं, या आयोजनामुळे ह्या